नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. इकडे बघू शकता एकदम भन्नाट असा सुंटवडा तयार झालेला आहे. तर दत्त जयंती स्पेशल आज आपण सुंटवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. आता इथं घेतलेलं आहे सुंटवड्यासाठी लागणारे साहित्य. तर इकडे मी 3 ते 4 खरका फोडून घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता खडी साखर घेतलेली आहे. इथं मी सुंट भरपूर अशी बारीक करून घेतली, म्हणजे काय होतं खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे थोडीशी. काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप आहेत. थोडीशी बडीशोप आणि विलायची सुद्धा घेतलेली आहे. आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आणि विशेष तुम्हाला सांगायचं झालं तर गुरुवारचा दिवस आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी एक तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे सगळं एकाच दिवशी आलेलं आहे. तर त्यासाठी आपण भन्नाट असा सुंटवडा कसा बनवायचा पाहतोय. पण सुंटवडा बरेच दिवस टिकावा म्हणून काय करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं गॅसवरती ठेवलेली कढई जी आहे ती कढई चांगली गरम झालेली आहे आणि आपण घेतलेलं जे साहित्य आहे ते सगळं कढईमध्ये ओतायचं आहे. सगळं नाही ओतायचं, पण आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते काय काय साहित्य आपण कढईमध्ये ओतलेलं आहे. तर घेतलेलं सगळं साहित्य ओतलं फक्त आणि फक्त खडी साखर बाजूला काढून ठेवली आणि सगळं साहित्य आपण या कढईमध्ये घातलं. तुम्ही वेगवेगळं जरी भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण आपण असंही भाजलं तरी सुद्धा चालेल. चांगलं हलकंसं लालसर होईपर्यंत याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मिडियम हीटवरती हे सगळं घेतलेलं जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे. आता सुंठ आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ऍड करायची आहे. जर तुम्हाला हे साहित्य भाजायचं नसेल असंही बारीक केलं जातं, पण पटकन ते बारीक व्हावं म्हणून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आणि हा सुंठवडा जो आहे तो भरपूर दिवस चांगला राहावा किंवा चांगला टिकावा आणि याचा सुगंध सुद्धा अगदी भन्नाट येतो, म्हणून चांगलं व्यवस्थित असं याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तूप जरी घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी इथं कोरडंच भाजून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, मिक्सरमध्ये वाटताना सुद्धा जास्त हे साहित्य जे आहे आपलं जे खारी खोबरं ते चिटकून बसणार नाही मिक्सरच्या भांड्याला. त्यामुळे इथं आपण कोरडंच भाजून घेतलेलं आहे. सुंठ हलकीशी गरम करून नंतर काढली तरी चालते. तर इथं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे, बघू शकता. हे बघा, हलकंसं मस्त असं चांगलं भाजून झालेलं आहे, गरम झालेलं आहे. आता काय करायचं, याला गॅस बंद करायचा आणि कढईमधून काढून घेऊन याला एका डिशमध्ये ठेवायचं आणि याला चांगलं थंड करून घ्यायचं. तर इथं मी दत्त जयंती स्पेशल आपण सुंटवडा करत आहोत. तर संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस फुलं पडतात, म्हणजे फुलं टाकतात आरती झाल्यानंतर, तर त्यावेळेस इथं सुंटवडा वाटला जातो दत्ताच्या मंदिरामध्ये. तर दत्त जयंती स्पेशल असू दे, गोकुळाष्टमीला सुद्धा अशा पद्धतीचा सुंटवडा नक्की बनवला जातो, केला जातो. तर आता आपल्याकडे दत्त जयंती आहे, तर दत्त जयंती स्पेशल इथं आपण सुंटवडा करणार आहोत. तर इकडे बघू शकता भाजलेलं सगळं साहित्य जे आहे त्यामध्ये खडी साखर घातली आणि वरून थोडीशी साखर घालायची आहे. आणखीन साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, फक्त सुंठेचं प्रमाण थोडंसं जास्त असावं यामध्ये. तर भाजलेलं सगळं साहित्य थंड झालं, आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घेऊया. हे बघा, मिक्सरमध्ये घातलं, आता याला व्यवस्थित असं वाटून घेते. हे बघा, सुंटवडा बारीक करून घेतलेला आहे. किती सुगंध सुटलाय सगळ्या घरातून, बघू शकता. इतका भारी सुगंध आलाय ना आपल्या सुंटवड्याला. बघा किती मस्त असं तयार झालेलं आहे, बघू शकता. त्या जयंतीला नक्कीच अशा पद्धतीने सुंटवडा करा. तर महावीर जयंतीला सुद्धा आवर्जून आपण अशा प्रकारे सुंटवडा करून वाटला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा अशा पद्धतीचा सुंटवडा करून वाटला जातो. तर एकदम मस्त सुगंधी आणि एकदम भरपूर दिवस टिकणारा सुंटवडा कसा बनवायचा आज आपण पाहिलेला आहे. दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.